कोल्हापूर महानगरपालिकेचा अनागोंदी कारभार, 10 फुटांवर 2 खांबावर लाईट, नागरिकांच्यात संताप। कोल्हापूर शहरातील प्रभाग क्रमांक 13 मधील जवाहर नगर परिसरात महानगरपालिकेच्या कारभाराचा अजब नमुना समोर आलाय। अवघ्या 10 फुटांच्या अंतरावर 2 वेगवेगळ्या विद्युत खांबावर लाईट बसवण्यात आल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार रस्त्यालगत असलेल्या खांबावर आधीपासूनच लाईट कार्यरत असताना त्याच्या समोर कंपाऊंडच्या आत असलेल्या दुसऱ्या खांबावर मनपाकडून अवघ्या 8 दिवसांपूर्वी नवीन लाईट बसवण्यात आली। त्यामुळे या निर्णयामागील गरज काय होती असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। या प्रकारामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय होत असल्याची टीका होत असून कंपाऊंडच्या आत लाईट बसवण्यामागे काही वैयक्तिक किंवा राजकीय दबाव तर नाही ना, अशी चर्चा परिसरात रंगू लागली आहे। एखाद्या बड्या नेत्याच्या सांगण्यावरूनच हा प्रकार घडला असावा असा संशय देखील नागरिकांकडून व्यक्त केला जातोय। दरम्यान महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून स्ट्रीट लाईटच्या मुद्द्यावरून वाद सुरू आहेत। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्यावर आरोप प्रत्यारोप होत असतानाच अशा प्रकारच्या घटना समोर येत असल्याने प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। ही बाब नगरसेवक प्रवीण सोनवणे यांनी उघडकीस आणली असून संबंधित प्रकरणाची चौकशी करून जबाबदारांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे।